पिंपळद गणातून राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भागोजी ठोंबरे इच्छुक म्हणून उमेदवारी करणार। महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व नगरपंचायत महानगरपालिका यांच्या निवडणुकीचे काही दिवसांवर बिगुल वाजणार। त्यामध्ये चांदवड तालुक्यातील भोयगाव येथील राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भागोजी ठोंबरे हे देखील पंचायत समिती चांदवड पिंपळद गणातून इच्छुक उमेदवारी करणार। कारण तालुक्यातील व गणातील रखडलेल्या कामाच्या संदर्भात त्यामध्ये पाझर तलाव, नाला खोलीकरण, रस्त्यांचे कामे, वाडी वस्तीवरील 5 रस्ते, जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आलेल्या दुरुस्ती करणे असे अनेक कामांकडे दुर्लक्ष झालेल्या संदर्भात यावेळेस मला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर मी नक्कीच या गणामधील रखडलेले कामे पूर्ण करेल, अशी प्रतिक्रिया डीजे महाराष्ट्र न्यूज समोर आज दिली। तर या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव चांदवड यांनी। महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था यांचे थोड्या दिवसामध्ये पडघम चालू होणार आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक इच्छुक उमेदवार आपापल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागोजागी नागरिकांची मतदारांची गाठीभेटी घेण्याचे काम सुरू झालेले आहे। त्याच अनुषंगाने मी भोयगाव चांदवड तालुक्यातील भोयगाव येथील उत्तमराव भागोजी ठोंबरे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि ते पिंपळद गणातून इच्छुक म्हणून उमेदवारी करण्याची तयारीला आहे। त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत उत्तमराव भागोजी ठोंबरे हे पिंपळद गणातून इच्छुक म्हणून उमेदवारी करणार आहेत। त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत आणि त्यांची या पाठीमागची काय संकल्पना आहे, उमेदवारी का करायची आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा नमस्कार, डीजे महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्कार। आपण काय नाव आपलं? उत्तमराव भागोजी ठोंबरे। बर, काय पिंपळद गणातून तुमची? पिंपळद गणातून माझी उमेदवारी करायची इच्छा आहे, पण त्याच्या अगोदर मी पिंपळद गणातील सर्व उमेदवारांना बंधू भगिनींना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि चांदवड तालुक्यातील तमाम जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देऊन दिवाळी गोड जाऊ ही अपेक्षा व्यक्त करू। तुम्ही कोणत्या पक्षातून उमेदवारी करणार आहे? मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे। कधीपासून काँग्रेस पक्षात काम करता? अनेक वर्ष झाले, मला 15-20 वर्ष झाले। बरं, तुम्ही आतापर्यंत कुठल्या पक्षाची उमेदवारी केली? आजपर्यंत मी खरेदी सांगा उमेदवारी केली होती, तिथं निवडून आलो, तिथं व्हाईस चेअरमन पण झालो। नंतर आता आजपर्यंत 22-24 वर्षापासून सोसायटीचा संचालक आहे, चेअरमन ही संस्था आमच्या ताब्यात आहे। 35 वर्ष पंचायत ग्रामपंचायतचं सदस्य होतो। पिंपळद गणामध्ये तुमची इच्छुक म्हणून उमेदवारी आहे, याची पाठीमागची काय संकल्पना काय तुमची? पिंपळद गणामध्ये जो विकास खुंटलेला आहे, कोणता इथं पाझर तलाव नाही, इथं नाला खोलीकरण नाही, तर ती संपूर्ण जो बॅकलॉग आहे तो भरून काढून मी सर्वे करून आणि ती शासनामार्फत मंजूर करून आम्ही कामं चालू करेल। काँग्रेस पक्षाकडून तुम्हाला तिकीट मिळण्याची शक्यता वाटते? वाटायला तर अडचण नाही, बघूया, प्रयत्न करू नाही प्रयत्न झाले तर नाही झाले। या ठिकाणी त्यांनी जे आढावा सांगितला का पिंपळद गणामध्ये जे काही पाझर तलाव असेल, नाला बर्डिंग असेल किंवा काही रस्त्यांचे इतर काही काम जे रखडलेले आहे ते काम मी नक्कीच, मला जर उमेदवारी मिळाली तर मी या ठिकाणी करण्याचे प्रयत्न करेन आणि काँग्रेस पक्षाकडून मला मिळावा। त्याचप्रमाणे त्यांनी आतापर्यंत खरेदी विक्री संघ चांदवड तिथं पण त्यांनी काही दिवस निवडणुकीचं याच्यामध्ये निवडून आलेले होते, त्यांनी तिथं ते पद भूषवलं, मात्र त्यांनी चांगला एक तगडा अनुभव म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव चांदवड।